सर्वांना नमस्कार. गणित मैत्री चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. गणित इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण आहोत. 2.6 मध्ये जाणारच आहोत आपण. 2.6 मध्ये जाण्यापूर्वी काही मुलांची शंका 2.5 मधले 1-2 एक्झाम्पल्स घ्यावेत अशी अपेक्षा आहे. छान वाटलं ते रिस्पॉन्स बघून. काही मुलांची शंका अशी आहे की अभ्यासक्रम कमी होणार आहे का? अभ्यासक्रम कधीही कमी होणार नाही ना. गेल्या वर्षीसुद्धा अभ्यासक्रम कमी झाला नव्हता. नीट लक्षात घ्या. तुम्हाला काही भाग स्वयं अध्ययनासाठी सोडला होता की स्वयं अध्ययनामुळं पुढच्या इयत्तेमध्ये तुम्हाला तुमचं लॉस होणार नाही. अभ्यासक्रम नाही कमी होत, तो स्वतः अभ्यास करा. आपण स्वयं अध्ययनच करतो आहे, त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला माहिती असू दे. सगळं काही स्वयं अध्ययनावर अवलंबून आहे. पुन्हा पालक बंधू भगिनींना एक विनंती आहे, आपली मुलं गणिताचा तास अटेंड करत असताना वही पेन घेऊन बसतात की नाही इकडेही जरा लक्ष द्या. मुलं नक्की बसतीलच, पण तुमचंही जरा लक्ष असू द्या. वही पेन पेन्सिल घेऊन ते बसू द्या. त्यांना कच्चं काम करण्यासाठी आग्रह तुमचा असू द्या. कुणाचं तरी निरीक्षण आज माझं किंवा त्यांच्या गणित शिक्षकांचं तेपासून जे थोडेसे दूर आहे, त्यांच्यासमोर तुम्ही आहात. आता पालकांना निवेदन आहे की तुम्ही मुलांना ते करू द्या. मॅथमॅटिक्सची व्याख्याच कशी आहे बघा. मॅथमॅटिक्स इज अ गेम विच इज प्लेड बाय द पेन ऑन द पेपर. गणित हा एक सुंदर खेळ आहे, तो पेनच्या साहाय्यानं पेपरवरती सोडवायचा आहे. गणित मैत्रीमध्ये आपण हेच करायचं आहे. गणित आपण आनंदानं सॉल्व करायचं आहे. 2.6 मध्ये नवीन काही शिकणार नव्हतो आपण, फक्त ते शाब्दिक उदाहरणांना सोडवणार होतो. आता तत्पूर्वी 2.5 म्हणजे काही गणित मुलांची शंका आहे. 2.5 मध्ये 1-2 गणितं राहिले, तेवढीच गणित आपण पूर्ण करूया. जराशी वेगळे जसं मुलांचं मत आहे ते आपण सॉल्व करूया. ठीक आहे. काय प्रश्न आहे बघा. जरा ते तारांकित प्रश्न वगैरे दिसत आहेत, म्हणून तर जरूर सोडूया. प्रश्न 5वा जसा होता तसा. अल्फा आणि बीटा हे 2 रूट्स असतील तर y² - 2y हे अल्फा आणि बीटा 2 मुळं आहेतच. आणि तर तुम्ही या एक्झाम्पल नंबर 6 बघा जरासं. याच्यामध्ये y² - 2y इज -7 = 0. ह्याचे 2 रूट्स आहेत. अल्फा बीटा ही 2 मुळं आहेत. तर तुम्ही ह्या व्हॅल्यू शोधा असं म्हणले. α² + β² ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आणि α³ + β³ याची किंमत काढा, असा प्रश्न आहे. जरासा वेगळा प्रश्न दिसतोय, जरूर सोडूया. हां, मुलांची ही मागणी आहे की हे गणित घ्या म्हणून. ठीक आहे. ओके. मुलं संपर्कात आहेत, कॉन्टॅक्ट करत आहेत, गणित सोडवलेले पाठवत आहेत. त्या सर्व मुलांचं अभिनंदन. सर्वजण अभ्यासात आहात, अभ्यास करत आहात. ठीक आहे. तर आता हे अल्फा + बीटा काढायचं कसं, आणि अल्फा + बीटा, अल्फा + बीटा, अल्फा × बीटा काढायला आपण शिकलो आहे. आता हे जरा स्क्वेअर काय भानगड आहे जरासं बघूया. हां, चला तर मग ह्याच्या पूर्वीचं पूर्वज्ञान आहे तसं करूया. हां, एच व्हॅल्यू बोला. a = 1, b = -2. यात आता जास्त वेळ मी घालवत नाही, हे तुम्हाला माहिती झालं आहे. ह्याचा सहगुणक, ह्याचा सहगुणक, ह्याचा सहगुणक. त्याच्यानंतर तुम्हाला हेही माहिती आहे अल्फा + बीटा. अल्फा + बीटा काढताना फक्त -b/a ला घ्यायचं आहे. हा रेशो फक्त घ्यायचा आहे. ओके. -2/1 आन्सर इज +2 or -2 ओनली 2 म्हणजे +2. ओके. अल्फा × बीटा काढूया. तो आहे बघा c/a. cचा नंबर आहे -7. a मीन्स 1. टोटल आन्सर इज -7. अल्फा + बीटाचा फॉर्म्युला आपण स्वीकारलो. आता कसा तयार झाला जरा परत एकदा वाचा, कॉन्फिडन्स वाढेल. मायनस चिन्ह का घ्यावं लागतं हेही कळेल, म्हणजे विसरायचा प्रश्न येणार नाही. म्हणून बाळांनो, थोडं पाठांतरकडे न जाता अंडरस्टँडिंगकडे जा. तर आपण सर्वजण गणित मित्र आहोत. गणित मित्र परिवाराचा एक सदस्य तुम्ही आहात. तुम्ही अंडरस्टँडिंगवर जोर द्या, त्यामुळं आपला नक्कीच आत्मविश्वास वाढेल. गणिताचा अभ्यास कसा करावा, काय क्लुप्त्या वापराव्यात, अशा काही प्रश्न मुलं विचारत आहेत. गणिताचा अभ्यास आत्मविश्वास वाढवण्यासारखा असतो, आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतो. त्यासाठी बेसिक फॉर्म्युले, बेसिक टेक्निक्सच स्वीकारले पाहिजेत आणि ते नीटपणे समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. पहिला प्रश्न आता अल्फा + बीटाकडे जातो आहे. मी थोडंसं 8th स्टँडर्डमधली उजळणी बघा. अल्फा + बीटाचा वर्ग करताना a + b चा वर्ग करताना जे करत होतो तेच करूया. a चा वर्ग + 2ab + b चा वर्ग. आता एच्या ठिकाणी अल्फा, बीच्या ठिकाणी बीटा, हे तुम्हाला माहिती होतं. ह्याच्यात फक्त थोडीशी ॲडजस्टमेंट असं करूया. इथं α² β² इथंच ठेवूया आणि अल्फा + बीटा ब्रॅकेट स्क्वेअरकडं हे +2 अल्फा बीटा आहेत ना, ते इथं येताना फक्त मायनस आणूया. बस झालं आन्सर. आता आपल्या ज्या किमती आहेत, काय किमती आहेत? अल्फा + बीटा आपल्याला माहीत आहे. काय सांगा तो अल्फा + बीटा काय बघा.
अल्फा प्लस बीटा काय काढला आहे आपण 2 काढला आहे, 2 आलेला आहे, 2 स्क्वेअर मायनस 2 इंटू हे किती आले बघा -7 आले आणि ह्यालाच आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणतो नाही का. असं लिहित असताना ज्या चुका झाल्या त्या माझ्या आहेत आणि हे सगळं गणित आहे ते गणित तज्ज्ञांचं आहे आणि तुम्ही ऐकता आहात बघता आहात रिस्पॉन्स देता हे सारंच आहे माझ्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर इंडियातल्या सर्व गणित शिक्षकांचं आहे. काय उत्तर आलं 4 प्लस 7 2 14 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 14 आणि 4 18 याची किंमत आली. तर काय कठीण नव्हतं. इथं बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचं आन्सर पाहिजे. आता अल्फा प्लस बीटा क्यूबसाठी सुद्धा 8व्या इयत्तेमध्ये तुम्ही फॉर्म्युला शिकला होता तो फॉर्म्युला पाहिजे. हा पण 8वीमधला होता ए प्लस बीचा स्क्वेअरचा. इथं आता हा फॉर्म्युला लिहितो आहे परत एकदा. तुम्हाला याची आठवण करून देतो फक्त ए अधिक बीच्या घनाचा विस्तार कसा करायचा होता. आता हे असू दे एवढ्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो. अल्फा प्लस बीटा क्यूब आपल्याला काढायचा आहे. इथं हे तुम्हाला दिसेल इथंपर्यंतचा भाग इथंपर्यंत तरी क्लिअर कट दिसेल. ठीक आहे ओके. माझ्याकडे स्पेसचा वापर करत ॲडजस्ट करावं लागतं. कॅमेराच्या दृष्टिक्षेपात येणार तुम्ही माझ्या समोर आहात अशा रीतीनं तुम्हाला इथंपर्यंतचा भाग दिसतो आहे तर मला ती बॉर्डर आखून पुढे जाता येणार नाही. हां आता हा फॉर्म्युला लिहितो बघा अल्फा प्लस बीटाचा क्यूब बरोबर काय फॉर्म्युला ए प्लस बीचा क्यूब बरोबर ए क्यूब अल्फा क्यूब प्लस 3 आठवण करून देतो परत एकदा ए अधिक बीचा घन म्हणजे काय सूत्र आहे बघा ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बीचा घन असं आहे ते. हे तर फक्त थोडीशी 10th स्टँडर्डमध्ये फक्त जराच बदल करून घेतो. 3ab कॉमन काढूया. कंसात काय राहिलं सांगा रे 3 गेलं ए गेलं कोण राहिलं बघा इथला एक ए राहिला ए प्लस बी ई प्लस बी क्यूब राहिलं. फक्त हा फॉर्म्युला असा म्हणून घेतो अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू थोडंसं दिसत नाही का ठीक आहे या बाजूला येऊया जरासं अजून अल्फा प्लस बीटाचा क्यूब बरोबर फक्त हा फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा हे बघा 3ab प्लस ए प्लस बी प्लस बीचा क्यूब असं लिहूया आणि ह्यात आपल्याला किमती भरूया. चालेल मगासारखं लिहायचं म्हटलं तर लिहून टाकूया. बघा कसं करूया आता मी इथं अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा असं लिहितो आणि या बाजूला काय राहिलं बघा आता फक्त राहिला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बघा ह्या दोघांना इथंच ठेवतो आणि ह्या मधल्या फॅक्टरला आपण कॉमन काढतो. का बरं आपल्याला ह्याची किंमत शोधायची आहे ना अल्फा क्यूब आणि बीटा क्यूबची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ह्यात आता किमती भरू शकतो की आपण मगासारखं हो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय भरूया सांगा आता बोला काय भरणार 2 ना 2 अल्फा प्लस बीटा आलेला आहे 2 क्यूब 3 अल्फा इंटू बीटा किती आला बघा -7 आला आहे. अगेन अल्फा प्लस बीटा किती आला बघा 2 2चा घन 8 वजा वजा अधिक 7 त्रिक 21 21 दोन्ही 42 बोला काय किंमत येणार अल्फा प्लस बीटा क्यूबचा आन्सर काय लिहिणार आहात तुम्ही देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू किती आलं सांगा ना कोण सांगते 42 आणि 8ची बेरीज किती आली 50. ओके व्हेरी गुड. असा हे सम 6 सम हे आपल्याला असं सोडवायचं होतं. 7वे गणित बघावं अशी अपेक्षा आहे मुलांची असू दे बघूया आपण ते पण त्यात ही सोपं टेक्निक आहे पण थोडासा विचार करायचा आहे. करूया विचार आपण तुम्हाला विचार करायला थोडंसं प्रवृत्त केले विचार करूया मग काय काय होते बघा. चला 7वा प्रश्न बघा. 7वा प्रश्न असा आहे मराठीतून वाचून दाखवतो बघा. पुढील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समानाच आहेत तर केची किंमत काढा. आता पेपरमध्ये येत असताना यातलं एकच गणित येईल या समीकरणाची जी मुळं आहेत केचा प्रश्न म्हणून परीक्षकाला फार आवडतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ की
ती जी रूट्स आहेत ना, ह्याचे रूट्स आहेत ना, ते वास्तव आणि समान आहेत. वास्तव रिअल अँड इक्वल नंबर्स असताना याचा अर्थ असा, तिथं जे b² - 4ac येणार आहे ना, b² - 4ac म्हणजे तो डिस्क्रिमिनंट आहे ना, जो डेल्टा आहे ना, त्याची किंमत शुअरली 0 आहे. हे गिव्हन आहे, हे पक्ष आहे. का बरं? मुळे वास्तव रिअल, वास्तव अँड इक्वल समान. ज्या ज्या समीकरणाची मुळं वास्तव आणि समान असतात तेव्हा त्याचा डिक्रिमेंटची किंमत जी आहे, तो जो विवेचक आहे त्याची किंमत 0च असते. हे मनपटलावर कुठेतरी कोरलं गेलं पाहिजे. नुसतं असं विस्मरणात सुद्धा जाता कामा नये. जेव्हा डेल्टा b² - 4ac किंमत 0 येते तेव्हा त्याची मुळं वास्तव आणि समान असतात, आणि जेव्हा मुळं वास्तव आणि समान असतात तेव्हा त्याचा व्यत्यास बघतोय आपण. b² - 4ac किंमत शुअरली 0 असते. हे आपलं गिव्हन आहे. त्याला घेतल्याशिवाय आपल्याला केची किंमत काढता येणार नाही. बोला, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए हियर? ए इज 3, बी इज k, सी इज 12. नो डाऊट अबाउट दिस. किमती भरूया की आत. b², हू इज b²? b² means k² minus 4, a means 3, c means 12 is equal to 0. बोला पुढं. k² हा काय झाला सांगा आता? k² 12 × 12 144 झालं का? ठीक आहे, इज इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ k? k इज इक्वल टू 144. k² इज इक्वल टू 144. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ k? गिव नाऊ राईट आन्सर. प्लस और मायनस 12. बघा परत एकदा समजलं का तुम्हाला सगळ्यांना? केची व्हॅल्यू समजली का बघा सगळ्यांना? इथं बी म्हणजे के भरला, ओके. सी आला 12, 4ac हा फॉर्म्युला आहे, डिस्क्रिमिनंटची डेफिनेशन आहे. b² - 4ac, ओके. 144चं स्क्वेअर रूट अधिक 12 पण बरोबर वजा केला. ह्या दोन्ही किमती अधिक 12 घेऊ शकतो किंवा वजा 12 घेऊ शकतो. ही त्या केचं किंमत आहे. आलं लक्षात? ओके. अजून एखादं एक्झाम्पल ह्यात आहे, तेही पूर्ण करूया म्हणजे हा भाग सगळा अगदी क्लिअर होईल. चला तर मग पुढच्या एक्झाम्पलमध्ये जाऊया. पुन्हा हे दिलंच आहे, b² - 4ac किंमत 0 आहे असं गिव्हन आहे वास्तव संख्येचं. हां, याही समीकरणाची जी मुळं आहेत ती वास्तव आणि समान आहेतच. पुढच्या गणितामध्ये जाऊया. दुसरं गणित बघा. 2k इंटू ब्रॅकेट 2x आहे, नाही kx असं आहे बघा. kx इंटू ब्रॅकेट x - 2 + 6 इज इक्वल टू 0. या समीकरणासाठी सुद्धा हे गिव्हन इक्वेशन आहे आणि त्याची मुळंसुद्धा वास्तव आणि समान आहेत. b² - 4ac किंमत क्लिअरली 0 आहे. आणि मग तुम्ही पुन्हा त्याचं काय करा की याची किंमत तुम्ही काढा. परत हेच टेक्निक, हेच तंत्र सगळं. पण हे इक्वेशन या फॉर्ममध्ये नाही. हा बदल आहे बघा. हे जे वर्ग समीकरणाचं प्रमाण रूप आहे, स्टँडर्ड रूप आहे, जनरल फॉर्म्युला आहे, त्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायला पाहिजे. हे ब्रॅकेट वगैरे काय नकोत आपल्याला, ते सॉल्व करायला पाहिजेत. k × x kx² मायनस 2kx, kxनं xला गुणलं, kx² आलं, kxनं -2ला गुणलं, +6 इज इक्वल टू 0. आता आपल्याला आपल्या रेग्युलर यूजनुसार व्हॉट इज हे जरा गणिताला नाराज असणारी मुलं ना, हे असा विचार करायला शिका. x² सहगुणक तुम्ही राईटली एची व्हॅल्यू काढा. इथं चुका करता. a इज इक्वल टू k, b इज इक्वल टू 2 नाही, k नाही, ओनली 2k ते पण नाही, -2k, c क्लिअरली 6. पण ह्यात जर तुम्ही एक जरी चूक केलात, केच घेतलात, -2k घेतलात, -c ने घेतला नाही तरी ती चुकण्याची पॉसिबिलिटी असते. हां, ह्याची सुद्धा रूट्स आहेत ते रिअल आणि इक्वल आहेत, म्हणजे डेल्टा 0 असं गिव्हनच आहे त्यांचा. त्यात आपण भरूया. b² -2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स a मीन्स k, c मीन्स 6 इज इक्वल टू 0. 4k² मायनस how many? 24k is equal to 0. अगेन कॉमन 4 काढूया, 4k कॉमन काढूया. k -6 is equal to 0. 4k is equal to 0 or k - 6 is equal to 0.
देयरफॉर के इज इक्वल टू 0/4 और के इज इक्वल टू 6. 0/4 मीन्स अगेन 0, के इज इक्वल टू 0 और के इज इक्वल टू 6. हे त्याचा आन्सर येईल. अशा रीतीनं हा जो 2.5 होता हा कंप्लीट होतो आहे. आपण आजच्याच तासिकेमध्ये पुढे जाणार आहोत थोडंसं, की जेणेकरून 2.6 हे सगळेच प्रॉब्लेम ॲट अ टाईम तुम्हाला कळतील असं नाही वाटत. केची किंमत 0 घेतल्यास हे समीकरण अर्थहीन होईल. केची किंमत जर अशी 2 उत्तर आली तर ह्यातलं खरं उत्तर कोणतं? तिथं मात्र बीच्या बाबतीमध्ये काय आलं होतं बघा मगाशी, के मगाच्या प्रश्नामध्ये आलेलं उत्तर होतं, पण केची किंमत इथं 0 घेतलात तर इथं काय राहणार आहे सांगा आता? ह्या दोन्हीपैकी राईट आन्सर म्हणून कोणतं घेणार आहोत पण हे असं असले तरी केची किंमत इट इज इम्पॉसिबल. के इज इक्वल टू 0 इट इज नॉट पॉसिबल. का पॉसिबल होणार नाही? केची किंमत यात 0 घेतली तर हे सगळं 0 होईल ना, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. म्हणून याचं राईट आन्सर काय घेणार आहोत? केची परफेक्ट किंमत काय घेणार आहोत आपण आता? के बरोबर 6 हे एकमेव राईट आन्सर आहे. त्यांच्यात आपल्याला आउट ऑफ आउट मार्क्स मिळवायचे असतील तर ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे. लक्षात आली? केची किंमत 0 हे पॉसिबल नाही. केची किंमत 0 झाल्यानंतर हे समीकरण वर्ग समीकरणच राहणार नाही. बघा की इथं 0 भरल्यानंतर सगळ्या ब्रॅकेट निघून जाईल, फक्त 6 इज ही कंप्लीट जी राशी आहे ती अर्थहीन होईल. म्हणून के इज नॉट इक्वल टू 0 हे नाही, याचं राईट आन्सर ओनली के इज इक्वल टू 6 येणार. के इज इक्वल टू 0 येणार नाही. केच्या 2 किमती आल्यात हे बरोबर आहे, पण हे अशक्य आहे. इट इज इम्पॉसिबल, कारण त्याचं मिनिंग राहणार नाही. पण पॉसिबल आहे ते केची किंमत 6 घ्यायला पाहिजे तर ते राईट होणार. आउट ऑफ आउट मार्क्स मुलांनी काळजीपूर्वक बघा. केची किंमत 6 ही पॉसिबल किंमत आपण लिहिणार आहोत. केचं परफेक्ट उत्तर आता 0 और 6 असं लिहिणार नाही, एकच लिहिणार आहे. के बरोबर 6 आलं लक्षात? 0 घेतल्यामुळं हे सगळं निघून जाणार आहे, हे नीट लक्षात घ्या. असे बारकावे दुरुस्त करणे म्हणजे आउट ऑफ आउटकडे जाणे समजायला पाहिजे. पुन्हा यातला सूक्ष्म बारकावा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ह्यापैकी केची किंमत 0 हे आपण कन्सिडर करणार नाही. चला पुढचं जाऊया मग. हा यातला एक महत्त्वाचा बदल होता बघा. एक केची किंमत परफेक्ट कोणती घेणार होतो? तर ती 6 घेणार होतो. 6 घेणार आहोत. ओके, आता 2.6 मध्ये जाणार होतो आपण. थोडेसे वेगळे प्रश्न होते म्हणून ते आपण पुन्हा एकदा रिवाईज केले. मुलांची मागणी होती ते परत घ्या. आणि चांगलं वाटतं की तुम्ही हे डोक्यात ठेवू नका अभ्यासक्रम कुठला कमी होणार आहे हे नाही डोक्यात ठेवायचं आपल्याला. आपण 11वी-12वीच्या दृष्टिकोनातून पुढच्या डिग्री डिप्लोमाच्याच दृष्टिकोनातून गणित शिकणार आहोत. गणित हा तिथला पाया असू शकतो. तुम्हाला इथं म्हणून कोणताही भाग एलिमिनेट करत नाही. ना शासन करत आहे, ना आपण पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ करते आहे किंवा बोर्ड करत आहे. सर्वच्या सर्व अभ्यासक्रम आपण करणार आहोत. आणि काही भाग त्याचा स्वयंअध्ययनासाठी मागच्या वर्षाच्या सारखं यावर्षी होणार नाही आहे. सगळा भाग आपण शिकणार आहोत. ओके, आता आपण 2.6 मध्ये मी असं म्हणालो की तुम्हाला नवीन असं काही शिकणार नाही. कुठल्याही 3 ज्या पद्धतीने वर्गसमीकरण सोडवायचं ते वर्गसमीकरणाची निर्मिती करणार आहोत आता. आणि निर्मिती इनवर्ड्समध्ये प्रॉब्लेम असणार आहेत आणि ते सॉल्व्ह करणार आहोत. मग त्यातली सगळ्यात सोपी पद्धत मोस्टली फॅक्टरायझेशन मेथड वापरायची आहे. सगळ्यात सोपी म्हणजे सहज होण्यासारखी आहे. पूर्वी 8वीपासून आपण शिकत आलो आहे म्हणून आपण फॅक्टरायझेशन मेथडचा या ठिकाणी उपयोग करणार आहे. नवीन मेथड नाही शिकणार. पण शाब्दिक गणिताच्याबद्दल थोडंसं मुलं नाराज आहेत असं म्हणजे नाराजीने बघतात. नको नाराजीने बघायला. शाब्दिक गणित उलटं मुलांना त्रास देण्यासाठी नाही, ते सोपंच विचारलं जातं. त्यामुळं ते जरा समजून घेऊया. समजणंही महत्त्वाचं आहे, अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. अंडरस्टँडिंग करणं, तुम्हाला हा पाठ्यांश तुमच्यापर्यंत नीटपणे पोहोचवणं हे शिक्षकाचं काम आहे. हे आम्ही सर्व शिक्षक, माझ्यासहित तुमचे सर्व शिक्षक तुमच्याबरोबर आहेत तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी. चला तर मग पुढे जाऊया. बघा बरं, ह्यात प्रॉब्लेम असा आहे, मराठीतूनच वाचून दाखवतो. सेमीच्या मुलांनाही कळेल, इंग्लिश मिडियमच्या मुलांनाही कळेल. ते प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, 84 आहे. तर तिचे आजचे वय किती असेल? प्रगतीचे आजचे वय किती असेल? लेट अस कन्सिडर द एज ऑफ प्रगती. टुडेज एज ऑफ प्रगती इज X years. प्रगतीचे आजचे वय इथनं चालू करूया. ते काढायला सांगितले. प्रगतीचे आजचे वय X वर्षे मानू. वी हॅव टू सपोज दॅट. आपण मानूया. लेट अस कन्सिडर द एज ऑफ प्रगती. टुडेज एज ऑफ प्रगती इज X years. नाउ इन प्रॉब्लेम देर आर 2 कंडिशन्स आर गिवन. देअरफॉर तिथं प्रगतीच्या 2 वर्षापूर्वी, आज तुम्ही 10वीमध्ये 16 वर्षाचे आहात, तर 2 वर्षापूर्वी किती वर्षाचे असणार आहात? 14 वर्षाचे. कमी केलात. तसे आज आपल्या गणितामधली प्रगती आहे
तीसुद्धा 2 वर्षापूर्वी 2 वर्षांनी कमी होईल. हे 2 वर्षापूर्वीचे वय, प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय असं होईल. त्यानंतर 3 वर्षानंतर, आज तुम्ही 16 वर्षाचे आहात, 3 वर्षानंतर कितीचे होणार आहात? 19 वर्षाचे होणार. म्हणजे 16 अधिक 3 करतात. प्रगती आज 100 वर्षाची आहे, तिच्यामध्ये 3 ॲड करणार आहात. 3 वर्षानंतर, परत एकदा बघा, पूर्वी वजा, नंतर 3 वर्षानंतर अधिक. आता बाय गिव्हन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार काय कंडिशन आहे बघा बाळांनो, इथं काय कंडिशन आहे बघा. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे वय आणि 3 वर्षानंतरचे वय यांचा गुणाकार 84 आहे. आता हे जे म्हणतोय हे शब्दामधलं आपण गणितामध्ये आणतोय. प्रगतीचं आजचं वय आपल्याला शोधायचं आहे, ते शेवटी शिल्लक राहील. पण कंडिशन अशी सांगते, या गणितामधली अट्ट अशी सांगते, प्रगतीचं तुम्ही 2 वर्षापूर्वीचं वय घ्या, त्याला गुणिले करा, 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार करा आणि त्याचं उत्तर 84 घ्या. त्या गुणिले चिन्हाची काही गरज नाही. कंस असताना कंसाचा अर्थच गुणाकाराचं चिन्ह आहे, त्यामुळे आपण हे असं लिहूया. बस एवढाच भाग थोडासा नवीन होता, बाकीचा आता सगळा सेम चालू झाला. सेम. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आता तुम्हाला आहे असं वाटत नाही. इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? आता वाटत नाही, पण ते आहे. मग आपल्याला त्या रेग्युलर फॉर्ममध्ये जातं का बघूया, की त्याची डिग्री 2 असायला पाहिजे. बघूया तर होतं का. हां, एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग, ह्याने याला गुणूया, त्याच्यानंतर ह्याने याला गुणूया, अधिक 3x. आता वजा 2 गुणलं, वजा 2x, वजा अधिक वजा 3 2 6, 84ला इथं घेऊया. बरोबर चिन्हाच्या पलीकडे त्याचं काही काम नाही, तिथं शून्यच शोभून दिसतो क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, त्यामुळे 84ला पण इथं आणूया. हां, एक्स स्क्वेअर प्लस 3x मधून 2x गेले, एक्स राहिलं, मायनस मायनसचं ॲडिशन करायला शिकलो आपण. हे आले 90 = 0 आलं. बघा जरा काळजीपूर्वक. आत्ता असा प्रश्न आहे, इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, इफ डिग्री इज 2, ह्याची डिग्री जी आहे ती 2 आहे, म्हणून हे नक्की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता पहिल्या गणितामध्ये आहे. आत्ता हा भाग तुम्हाला नवीन नाही. जर तुम्ही ॲप्लिकेशन आपण शिकत असू तर आता हा भाग नवीन राहिला नाही. आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90 = 0, 90 गुणिले 1 90, 90चं चिन्ह वजा, बोला. अशा 2 संख्यांनो मला हेल्प करा की तुमचा प्रॉडक्ट हा -90 आला पाहिजे आणि तुमची जी ॲडिशन आहे ती 1 आली पाहिजे. -90 प्रॉडक्ट येण्यासाठी दोन्ही संख्या सेम साईनच्या चालणार नाहीत, सारखे चिन्ह असून चालणार नाहीत. एक बघा, 9 10 90, 10 90 90. आता 9 10 90 घेतलं तर हे पॉझिटिव्ह 90 येईल, ते निगेटिव्ह आलं पाहिजे. त्यासाठी दोघांपैकी एक कोणतं निगेटिव्ह असायला पाहिजे. मग मिडलचं साईन आहे ते ग्रेटरला देऊया, इथं 1 आहे, आणि अपोजिट ह्याला देऊया. आता कन्फर्म करा, ग्रेटरचं साईन आहे. आता 10 मधून 9 गेले, 1 राहिलं, आणि 9 10 90, बट 1 साईन इज निगेटिव्ह, देअरफॉर टोटल 90 इज निगेटिव्ह. हे माहिती झालं तुम्हाला. हे पुढचंही तुम्हाला माहिती आहे बघा. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 शुड बी 0. ह्याचे फॅक्टर्स पडूया. याचे आता कॉमन काढलो आपण, ह्याच्यामधून कॉमन काढूया. एक्स कॉमन काढलं तर x अधिक 10 राहील, 9ला कॉमन काढलं तरी कंसामध्ये x अधिक 10 राहील. हे तुम्हाला आता क्लिअर झालं आहे बघा. ह्यातलं वजा 9 कॉमन काढलं तर हे 10 शिल्लक राहणार. 9 10 90. इथं अजूनही थोडंसं कमी कॉन्फिडन्सने लागता तुम्ही, अजून थोडं समजून घ्या. हे 9 गुणिले x आहे, हे 10 गुणिले वजा 9 आहे, त्यातलं वजा 9 कॉमन करतो आपण. x अधिक 10 एका कंसात, x वजा 9 दुसऱ्या कंसात येईल. ह्याची 2 उत्तरं. आता तुम्ही पुढचा भाग माहिती आहे. x ची किंमत काय येणार सांगा बरं? वजा 10 येणार आणि x बरोबर 9 येणार. मगाची k ची किंमत पाठीमागच्या गणितामध्ये k ची किंमत 0 आली, 6 आली, त्यातला 0 ग्राह्य येणार नाही, कारण तो क्वाड्रॅटिक इक्वेशन हा नव्हता. तसं आपली प्रगती वजा 10 वर्षाची आहे, हे ग्राह्य धरून चालेल का आपल्याला? नाही चालणार. तिच्या जन्मापूर्वी 10 वर्ष जाण्यापेक्षा आज ती किती वर्षाची आहे ह्याचं शुअरली उत्तर, ह्या दोन्हीपैकी एकच उत्तर कन्सिडर करणार आहे आपण. कोणतं उत्तर ग्राह्य धरणार आहोत? आपल्या गणितातली प्रगती आज किती वर्षाची आहे? 9 वर्षाची आहे. हां, कदाचित दुसरी तिसरीमध्ये मुलगी असावी. हां, ती 9 वर्षाची आहे. आपलं गणित बरोबर आहे का बघूया. प्रगतीला 2 वर्ष पाठीमागं जाऊया. प्रगती बाळ तू आज 9 वर्षाची आहे, 2 वर्षापूर्वी तुझं वय किती येणार? 7 येणार. प्रगती आज 9 वर्षाची आहे,
3 वर्षानंतर किती होणार सांगा बरं? 12 वर्षे होणार. 9मधून 2 कमी केलेलं उत्तर इथं आहे. 9मध्ये 3 घातले हे उत्तर आहे. प्रॉडक्ट करून बघा. आन्सर इज 84. आत्ता ते उत्तर बरोबर आहे. तुम्ही जेव्हा एक्झामिनेशनमध्ये पेपर सोडवत असाल तेव्हा तुमचं गणित हे असं तपासून बघायचं आहे. तेव्हा तुमच्याकडे पुस्तकातलं पाठीमागचं उत्तर असणार नाही आहे. ओके बाळांनो, असं हे सेल्फ स्टडी शाब्दिक उदाहरणावरती नाराज न होता अगदीच कॉन्फिडन्सली आपण ही गणितं अशी शिकायची आहेत. चला तर मग पुढचं गणित वाचा. काय गणित आहे बघा जरासं. प्रगती नावाच्या मुलीचं गणित. तिचं आजचं वय आपल्याला 2 उत्तरं जरी मिळाली असली तरी त्यातलं एक उत्तर आपण ग्राह्य धरत नाही. कोणत्याही वर्ग समीकरणाला 2 उत्तरं असतात, तसं 2 उत्तरं येत राहतील, पण त्यापैकी इथं दोन्हीच्या दोन्ही पॉझिटिव्ह आले नाहीत. प्रगतीची 2 वये आली नाहीत हाही बदल नीट लक्षात घ्या. आपण चिन्हामध्ये जर चूक केली तर दोन्ही पॉझिटिव्ह आले तर मात्र एकाच प्रगतीला 2 वये असणार नाहीत. एकच प्रगती आहे. एका वर्गातल्या 2 प्रगतींची वये ती होतील भिन्न झाली तर. ओके, चला बाळांनो पुढे जाऊया. ही व्यवहारातली गणितं, दैनंदिन जीवनामधली गणितं आहेत, ती समजून घेऊन प्लस मायनस आलं तरी ती कंपेअर करून व्यवहाराशी सांगड घालून उत्तर सोडवायला पाहिजे. प्रगतीचं उत्तर गणित हे निगेटिव्ह उत्तर आपण कन्सिडर करणार नाही आहे. हां, 2 क्रमगत समसंख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. 2 क्रमगत समसंख्यांची बेरीज ही 244 आहे. समसंख्या तुमच्या समोर याव्यात. समसंख्या कुठल्या सांगा, कुठनं सुरुवात करूया? ठीक आहे, 2, 4, 6, 8 ह्या सगळ्या समसंख्या आहेत. तर 1, 8 सांगितली तर या पुढची सांगा 10, 12 असं होत आहे. आता मी एक संख्या x सांगितली तर पुढची क्रमगत समसंख्या किती येणार? यासाठी समसंख्येची ग्रोथ किती आहे बघा. याच्यामध्ये पहिलीमध्ये 2 वाढ झाली, याच्यामध्ये 2 वाढलं, म्हणजे पहिली संख्या x मानली तर दुसरी किती मानावी सांगा. आता x अधिक 2 वाढतात, 1 वाढत नाही. समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल त्यांची ग्रोथ आहे ती 2ची आहे. हा बदल लक्षात घ्या. आपण मगाशी प्रगतीचं वय मानून पुढे गेलो. आता आपण काय म्हणणार आहोत, काय मानून जाणार आहोत पुढे सांगा. पहिली समसंख्या x मानूया. पहिली समसंख्या x मानूया. पहिली समसंख्या x मानू. म्हणून दुसरी किती होईल? दुसरी किती होईल सांगा. दुसरी समसंख्या ही त्याच्यापेक्षा 2 मोठी असणार. हे तुमचं जनरल नॉलेज असलं पाहिजे, सामान्य ज्ञान असलं पाहिजे. 2 न वाढतात. समसंख्या आणि क्रमगत 2 समसंख्यांमधला फरक हा 2चा असतो. विषम संख्येमधला पण 2चा आहे. दुसरी समसंख्या ही 2. असा विचार करू नका समचं 2 आहे म्हटलं असेल विषमचं 3 असेल. नको, कम्पेअर इट, यू स्टडी इट. तुम्ही स्वतःच्या मनानं मांडून बघा आणि मग तुम्ही ते करा. एकदा करा हे समसंख्या विषम संख्यामधला ग्रोथ किती आहे ते नीट बघा. हां, दिलेल्या अटीनुसार त्या 2 क्रमगत संख्यांच्या काय कंडिशन आहे बघा. कंडिशन काय सांगितलं बघा. 2 क्रमगत संख्या घ्या, ह्या घेतल्या नंतर पुढं काळजीपूर्वक बघा. त्या दोघांचा गुणाकार वगैरे म्हटलं नाही, त्याने काय सांगितलं बघा. त्या 2 समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. त्या 2 समसंख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. परत एकदा बघा हे गणित कसं मांडतोय आपण. हे असं ऐका, असंच फक्त एक्सप्रेस व्हायला शिका. ह्या 2 संख्या, त्यांचे वर्ग, त्यांचीच बेरीज 244 आहे. त्या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. राईट. आपण आता पहिलं काम आपलं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या प्रमाण रूपाकडं आपण ह्याला पुढं सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. x वर्ग a अधिक b चा वर्ग, a अधिक b चा वर्ग, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. हे असायला पाहिजे माहीत. आता तुम्हाला ज्यांना गणिताशी मैत्री करायची आहे त्यांनी काही फॉर्म्युले, काही सूत्रांना घेऊन जायला पाहिजे. त्याच्याबद्दल राग व्यक्त करता कामा नये, त्याच्याबद्दल प्रेम असायला पाहिजे. x वर्ग पहिल्या पदाचा वर्ग करा, दोघांचा गुणाकार करा 2x, त्याची दुप्पट करा, ती मध्ये लिहा. दोघांचा गुणाकार 2x, त्याची दुप्पट 4x, ती लिहा, त्याला 2 गुणा आणि नंतर 4 लिहा. त्या 244ला तिथं काम नाही आहे, त्याचं काम इकडं आहे. इकडं फक्त 0 आणि 0च पाहिजे. वर्ग समीकरणाच्या प्रमाण रूपामध्ये अशी कन्सेप्ट आहे. x वर आणि x वर किती झाले? 2x वर झाले. हे 4x अधिक 4 याची बेरीज होत नाही.
हे एक्स आहे, ही संख्या आहे, पण यांची बेरीज किंवा वजाबाकी आपण करू शकतो. हे अधिक आहे, हे वजा आहे, वजाबाकी होणार आणि चिन्ह मोठ्या संख्येत येणार. 240 बरोबर 0 झालं. इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, वी हॅव टू सॉल्व दिस. बट पुन्हा अजून त्यातलं सौंदर्य शोधूया, त्याचा सहजा शोधूया, त्याचं सोपे रूप शोधूया. इथं 2 भाग जाणाऱ्या संख्या आहेत. आपण एक काम करूया, याला 2 भागूया, याला 2 भागूया, याला 2 भागूया, याला 2 भागूया. 2ला 2 निघून गेले. काय उत्तर राहिलं आता सांगा? बोला. वर्ग समीकरणाचं सिम्प्लिफिकेशन आलं आपल्यासमोर. बघा जरासं, बघा बाळांनो, पुढं काय आलं आता? एक्स वर्ग अधिक 2x, अगदी बरोबर. हां, बे 1 के बे, बे 2 4, बे 0 0, बे 2 4, बे 0 0. आलं का लक्षात सगळ्यांच्या? बघा बरं, इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, इट इज सिम्पल, व्हेरी सिम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन वी हॅव टू प्रोड्यूस देअर. थोडंसं हा गणिताचा भाग वाचला, तो चांगल्या रिव्हिजन झाला, थोडंसं पूर्वज्ञान आपण अप्लाय केलं की गणित नक्की सुंदर आणि सोपं आहे. हा कॉन्फिडन्स म्हणजे गणिताचा अभ्यास करणं. हां, एक्स वर्ग अधिक 2x, हां, पुन्हा मगाशी 120 या संख्येचा गुणा, अशा 2 संख्यानं मला हेल्प करा. 120 या संख्या, तुमचाच गुणाकार वजा 120 आला पाहिजे आणि तुमचीच बेरीज अधिक 2 आली पाहिजे. अगदी सोपं. मगाशी 9×10 आलं होतं मगाच्या गणितात. आता बघा 12×10 असे, 12×10 बट ते निगेटिव्ह पाहिजेत. म्हणजे दोघांपैकी एकटा कोणता निगेटिव्ह पाहिजे. ते मिडलचं साईन मोठ्यालाच याला देऊया, याला लहान देऊया, मधल्या पदाची मोठ्या संख्येला देऊया. आता कम्पेअर करा, या 2 संख्यांची बेरीज 2 येते की नाही बघा. आली? होय ना. अधिक वजाची प्रत्यक्षात वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येत चिन्ह येणार. 10 आणि 12 22 नाही होणार बरं का. इथं ते अधिक किंवा वजा नाही आहेत, भिन्न चिन्ह आहेत आणि गुणाकार वजा 120 येणार. पुन्हा ते आपण रिव्हिजन करतोय. एक्स वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. आता ह्यातली सोपी रूप तुम्हाला सोपी संकल्पना कळाली. आता एक्स कॉमन काढूया. भरपूर गणित आपण असले सोडवलेत. कंसात x अधिक 12 राहील. वजा 10ला बाहेर काढलं की हाच कंस इथं येणार आहे, हाच कंस इथं येणार आहे. बघा बरं, इथला राहिला x, हे वजा 10 बाहेर निघल्यामुळे राहणार आहे ते अधिक 12. x अधिक 12 आणि x वजा 10 बरोबर 0. पुन्हा इथं ह्या एक्सच्या 2 किमती येतील. एक्सची किंमत वजा 12 आणि एक्सची किंमत 10. एक्सची किंमत वजा 12 आणि एक्सची किंमत 10. आता उत्तराचा भाग आहे. काय बघूया आता, उत्तराचा विचार करूया आता. हां, ह्यातली समनय. आता थोडंसं बघा, प्रश्न काय होता जरा परत एकदा बघा. हा बारकावा बघायला सुरू करा, तुम्हाला तो बारकावा यायला पाहिजे. 2 क्रमगत समसंख्यांची बेरीज, समनैसर्गिक संख्यांची बेरीज, सम पण पाहिजे तर ते नॅचरल पाहिजेत. आत्ता आपल्याला 2 संख्या मिळाल्या, ह्यातली नॅचरल कोण आहे सांगा की, नैसर्गिक कोण आहे? हा सूक्ष्म बारकावा करायला तुम्ही जरूर शिका. काय आहे नॅचरल, यातला नंबर कोणता आहे? नैसर्गिक संख्या वजा 12 आहे का? नाही. म्हणून इट इज इम्पॉसिबल, हे अशक्य, हे अग्राह्य, हे कन्सिडर करायचं नाही. म्हणून उत्तरात जरी 2 आलं असलं तरी प्रश्नाचं ग्राह्य असणारी संख्या, गृहीत धरणारी समनैसर्गिक संख्या ती 10 आहे. पहिली 10 आहे आणि दुसरी 12 आहे. गुणाकार त्यांच्या वर्गांची बेरीज करून बघा. 10चा वर्ग करा 100, 12चा वर्ग करा 144, दोघांची बेरीज करा 244. वजा 12 हे अग्राह्य आहे, याचं खरं उत्तर आहे तो 10 असं आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके. याच्या पुढची शाब्दिक उदाहरण आपण पुढच्या तासिकेच्या वेळी बघूया. आता आपण हा 2 गणित पुढच्या गणिताचा पण तुम्ही जर असं तोपर्यंत बघणार आहात ते करा तुम्ही नीट काळजीपूर्वक. सर्वांना अभ्यास करत आहात असाच रिस्पॉन्स देत राहा. चॅनल सबस्क्राईब करा, त्यानंतर जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपवरती. ओके, चला बाळांनो, भेटूया तर मग पुढच्या तासिकेत. ह्या अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरण आपण पूर्ण करून घेऊया. ओके बाळांनो, बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. ओके.